अगदार वर्षांनी मी माझी नोकरी सोडली आणि आता माझे बॉस असे वागत आहेत जणू मी काहीतरी मोठा गुन्हा केला आहे. दशकभरापेक्षा जास्त काळ या छोट्या व्यवसायाने मला कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक दिली. त्यांनी मला पूर्णपणे खर्चाची सुट्टी देखील दिली होती. पण यात एक अट होती, मी कधीच सुरक्षितपणे तिथून बाहेर पडू शकले नाही. जेव्हा कधी मी नोकरी सोडण्याबद्दल बोलले, तेव्हा ते मस्करी करायचे की मला साखळ दंडात बांधून ठेवावे लागेल किंवा माझ्याशिवाय कंपनी कोसळेल असा दावा करायचे. मला मिळणारा पगार खूपच कमी होता. मी माझ्या पात्रतेपेक्षा जास्त काम करत होते आणि एकाच वेळी 2 माणसांचे काम मी एकटीच सांभाळत होते. त्यामुळे मी गुपचूपपणे माझ्या स्वप्नातील नोकरी शोधली आणि राजीनामा दिला. आणि त्यानंतर जे घडले, तो एक मोठा स्फोट होता. शिव्या रडणे आणि गद्दारीचे आरोप होऊ लागले. त्यांनी मला माझे डेस्क ताबडतोब रिकामे करायला सांगितले आणि मला टाळण्यासाठी त्यांनी ब्रेक घेण्यासाठी वेगळीच खोली निवडली. त्यांनी ऑफिसमधील कुत्र्यासमोर आपला राग व्यक्त करायला सुरुवात केली, जेणेकरून ते मला स्पष्टपणे ऐकू येईल. तिथले वातावरण इतके विषारी झाले की मला पॅनिक अटॅक्स येऊ लागले आणि नाकातून रक्त येऊ लागले. शेवटी माझ्या डॉक्टरांनी माझ्या आरोग्यासाठी मला घरीच राहण्याचा सल्ला दिला. आता ते एखादा कंपनी डॉक्टर नियुक्त करण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून मी हे सर्व नाटक करत आहे हे सिद्ध करता येईल. मला वाटले होते की मी एका मैत्रीला अलविदा करत आहे, पण प्रत्यक्षात मी एका बंधकी परिस्थितीतून मुक्त होत होते.